नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा आणि इंद्रायणी या मालिकांच्या महासंगममध्ये आपण आज पाहणार आहोत की हे सर्वजण आता तेजाच्या मेसेजची वाट पाहत असतात की तेजा नक्की प्रेरणापर्यंत पोहोचली आहे की नाही. आता तेव्हाच तेजाचा आतून मेसेज येतो की प्रेरणापर्यंत ती पोहोचली आहे. तेव्हा वल्लरी सर्वांना खुश होऊन सांगायला लागते की तेजाताईंचा मेसेज आला आहे की त्या प्रेरणाताईपर्यंत पोहोचल्यात आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तेजाताई त्यांची जबाबदारी नक्की पार पाडणार. आता हे ऐकून सर्वजण खूपच खुश झालेले असतात. तेव्हा अजित म्हणतो की आता तेजा प्रेरणापर्यंत पोहोचली, प्रेरणाला धीर येईल. तेव्हा अधू म्हणतो की आजीबाई तर पोहोचल्या, आता वऱ्हाड्यांनी पण पोहोचलं पाहिजे. तर इंदू म्हणते की त्या पत्रिकेत काय म्हणाला होता तो अण्णा केदार की प्रेरणाच्या लग्नाला यायचं नाही आणि म्हणते की अण्णा केदार आम्ही तर तुझ्या मांडवापाशीच उभे आहोत रे. तर वल्लरी म्हणते की आणि सोबत आहेर म्हणून कायद्याच्या बेड्यासुद्धा घेऊन आलोय. तर इकडे आतमध्ये श्रीकलाच्या काळ्या जादूचा प्रयोग फसलेला असतो आणि तिची जादू आता तिच्यावरच उलटलेली असते. त्यामुळे ती खूपच कावरी झालेली असते आणि तिच्या पायालाही खूप भाजलेलं असतं. तितक्यात आता दरवाजा वाजायला लागतो तर बाहेर रघु आलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की श्रीकला मॅडम मी आहे रघु, दरवाजा उघडा ना पटकन. तेव्हा श्रीकला आता कशीबसी जाऊन दरवाजा उघडते. तेव्हा रघु आता आतमध्ये येऊन म्हणतो की अहो मॅडम तुम्ही त्या इंद्रायणी आणि वल्लरीचा बंदोबस्त तर केला असेल ना, तर आता चला ना आमच्यासोबत अण्णांच्या लग्नाला. तेव्हा श्रीकला सांगायला लागते की नाही, इंद्रायणी आणि वल्लरी सुखरूप पोहोचल्या. माझ्या विद्येने मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझी विद्या माझ्यावरच उलटली. तेव्हा रघु आश्चर्याने विचारतो की म्हणजे इंद्रायणी आणि वल्लरी दोघी नाशिकला पोहोचल्या. तेव्हा श्रीकला सांगते की हो एव्हाना पोहोचल्याही असतील त्या. तेव्हा रघु म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही चला आमच्याबरोबर, आमने सामने काय ते आज सगळ्यांना संपवून टाकू. आमच्या अण्णाकडे ना खूप गुंड आहेत, सगळ्यांना संपवून टाकतील ते. तेव्हा श्रीकला घाबरत म्हणते की नाही मी अशा भाजलेल्या पायाने त्या इंद्रायणीचा सामना नाही करू शकत, मला जरा विश्रांती घ्यावी लागेल. आता नवीन प्लॅन आखावा लागेल. सगळ्यात आधी त्या गोपाळला माझ्या मुठीत करावं लागेल आणि तू त्या अण्णाला सांग की लवकरात लवकर तिकडून निघून जा, कारण तिथे थांबणं बरोबर नाही आहे. तेव्हा रघु आता तिथून निघून जातो. तर इकडे श्रीकलाचा डाव फसल्यामुळे ती खूपच चिडलेली असते. तर आता दुसरीकडे गुरुजींनी आता पूजा सुरू केलेली असते. तर अण्णा केदार आता गुरुजींना म्हणतो की ओ गुरुजी काय तुम्ही मुहूर्त टळून जाईल, जरा पटापट मंत्र म्हणा. तर आता तेजासुद्धा हे सगळं बघत असते. आता अण्णा केदार गुरुजींना घाई करण्यासाठी बडबड करत असतो आणि परत तो तेजाला विचारायला लागतो की प्रेरणा रेडी झाली का. तेव्हा तेजा सांगायला लागते की होते. तेव्हा अण्णा केदार तेजाला रागात म्हणतो की ती रेडी होते तर तुम्ही इथे काय करताय, जा तिला घेऊन या. असं म्हणून अण्णा केदार जबरदस्तीने तेजाला आतमध्ये जाऊन प्रेरणाला घेऊन यायला सांगतो. तेव्हा तेजासुद्धा आता नाईलाजाने प्रेरणाला आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर इकडे बाहेर अजित, मनोज, वल्लरी आणि श्वेता इंदू आणि अधूची वाट बघत असतात. आता मनोज विचारतो की वेळ निघून चालली आहे वल्लू, अधू आणि इंदू पोलिसांना घेऊन येणार आहेत की नाही. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की अहो असं पॅनिक नका होऊ, अधू आणि इंदू पोलिसांना घेऊन येतीलच आता. आणि तेजाताईंनी काय सांगितले आठवतंय ना, अण्णा केदारचे 7-8 गुंड आहेत आतमध्ये, आपण असं 8 जण जाऊन रिस्क घेणं बरोबर नाही. तितक्यात आता वल्लरीला तेजाचा फोन येतो. आता तेजा वैतागतच वल्लरीला म्हणते की अगं वल्लरी कधी येणार आहात तुम्ही, त्या अण्णा केदारने प्रेरणाशी लग्न केल्यावर लग्नाच्या पंक्ती उचलायला येणार आहात का. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की नाही आम्ही येतोय तेजाताई. तेव्हा तेजा म्हणते की अगं मग वाट कसली बघता, इथे लग्नाच्या विधी सुरू झाल्यात, तो कधीही प्रेरणाला घेऊन जाईल इथून. हे बघा तुम्ही जर लवकरात लवकर नाही आलात ना, आणि त्यामुळे मी ह्याला झोडायला सुरुवात करेल, त्यामुळे लवकर या असं म्हणून तेजा फोन ठेवून देते. तर इकडे बाहेर आता अजित खूपच पॅनिक झालेला असतो आणि तो म्हणायला लागतं की बस झालं आता, मी नाही वाट बघू शकत, मी आत चाललोय. तेव्हा वल्लरी आता अजितला थांबवत म्हणते की हो अजित भाऊजी आतमध्ये जाणं रिस्की असेल, आतमध्ये जे गुंड आहेत प्लीज माझं ऐका. असं म्हणून ते सगळेजण आता अजितला समजवायला लागतात. तेव्हाच आता तिथूनच रघु आतमध्ये चाललेला असतो आणि त्याचं लक्ष अचानक अजितकडे जातं आणि तो खूप घाबरून अजितकडे बघायला लागतो आणि तिथेच थांबतो. तर आता अजितचं सुद्धा लक्ष रघुकडे जातं आणि तो जोरात रघुला आवाज देतो. तेव्हा रघु घाबरूनच तिथून पळायला लागतो. तर आता रघुला बघून अजितचा राग अनावर होतो आणि तो धावतच रघुच्या पाठी त्याला मारायला धावतो. तर मनोजसुद्धा आता त्यांच्या पाठी जाणार. तेव्हाच वल्लरी मनोजला थांबवते आणि म्हणते की हे बघा प्लीज तुम्ही रघु आणि अजित भाऊजींच्या पाठी नका जाऊ, कधी ज्याचे त्याचे हिशोब त्यानेच पूर्ण करायचे असतात. प्रेरणाताईंनी रघुवर एवढा विश्वास दाखवला त्याला भाऊ म्हणून, पण त्याने काय केलं, अजित भाऊजींचा विश्वासघात केला त्याने. त्यामुळे प्लीज तुम्ही आता त्याच्यामध्ये पडू नका, त्यांच्या पापाची शिक्षा अजित भाऊजी त्याला देतील. तर इकडे अजित रघुच्या पाठी त्याला पकडण्यासाठी धावत असतो. तर दुसरीकडे तेजा आता प्रेरणाला घेऊन बाहेर येते. तेव्हा प्रेरणाला बघून अण्णा केदार खूप खुश होतो आणि गुरुजींना म्हणतो की गुरुजी आता लवकर घाई करा आणि तो प्रेरणाला त्याच्या बाजूला
बसायला सांगतो। तेव्हा प्रेरणा आता अण्णा केदारच्या बाजूला पाठावरती बसते। आता अण्णा केदार परत गुरुजींना घाई करायला सांगतो। तर इकडे प्रेरणा आणि तेजा एकमेकींकडे बघत असतात आणि या लोकांची वाट बघत असतात। तर यानंतर अण्णा केदार आता जबरदस्तीने प्रेरणाच्या गळ्यामध्ये हार घालतो। तर दुसरीकडे अजित आता रघुला पकडतो आणि त्याला खूप मारायला लागतो। तर इकडे अण्णा केदार गुरुजींना लग्नाच्या विधी चालू करायला सांगतो। तर हे बघून तेजा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि हळूच थोडीशी ती बाजूला जाते आणि वल्लरीला मेसेज करते की लवकर या, नाहीतर मी स्वतः त्या अण्णा केदारला मारून टाकीन। तर इकडे तेजाचा मेसेज बघून वल्लरी, श्वेता आणि मनोज खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। तेव्हा मनोज म्हणतो की वल्ल अजून इथे जास्त वेळ थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे। तितक्यात आता तिथे अदू आणि इंदू येतात। तेव्हा इंदू सांगते की काळजी करण्याचं काहीच कारण नाही, पोलीस येत आहेत। तेव्हा मनोज म्हणतो की पण पोलीस येईपर्यंत आपण नाही थांबू शकत, इथे आतमध्ये लग्नाच्या विधी पण चालू झाल्यात। तेव्हा अदू म्हणतो की दोघेही आता म्हणायला लागतात, मनोज आणि अदू मिळून, की आम्ही आतमध्ये जातो। तेव्हा वल्लरी, श्वेता आणि इंदू या दोघांनाही समजवायला लागतात। मात्र हे दोघंही यांचं काही ऐकत नाहीत आणि ते तिथून आतमध्ये निघून जातात। तेव्हा श्वेता म्हणते की सगळेजण असं का वागतायत, मला तर खूप टेन्शन यायला लागले, काहीतरी वाईट घडणार आहे। तेव्हा हे ऐकून वल्लरीसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येते। तर इकडे अजितने रघुला आता पकडलेला असतं आणि त्याला बघून अजितचा राग खूप अनावर झालेला असतो आणि तो रघुला खूप मारायला लागतो आणि त्याच्या डोक्यात जोरात काहीतरी घालतो। तेव्हा रघु आता तिथेच खाली कोसळतो। तर इकडे अण्णा केदार खूपच वैतागलेला असतो आणि तो गुरुजींवरती ओरडत म्हणतो की अख्ख्या गावचं लग्न लावायला सांगितले का तुम्हाला, असं म्हणून तो गुरुजींकडून मंगळसूत्र घेऊन प्रेरणाच्या गळ्यात आता घालणारच तितक्या तिथे अदू आणि मनोज येतात आणि अण्णा केदारच्या गुंडांना मारायला लागतात। तर आता इकडे मारामारी चाललेली बघून अण्णा केदार खूप शॉक होऊन बघायला लागतो की नक्की चालले तरी काय। तर तेजा आणि प्रेरणासुद्धा हे सगळं बघायला लागतात आणि अदू आणि मनोजला बघून त्या दोघीही खूपच खुश होऊन जातात। तर आता अण्णा केदार तिथून उठून रागारागातच ओरडत जातो आणि म्हणायला लागतो की आज माझी आणि माझ्या प्रेरणाच्या लग्नाची वरात निघणार आणि त्या इंद्रायणी वल्लरीच्या कुंकवाची तिरडी उठणार, असं म्हणून तो खूप मोठ्याने हसायला लागतो। तर इकडून पाठीमागून तेजा आता हळूच येऊन अण्णा केदारच्या गळ्यात तिची ओढणी अटकवते आणि त्याला पकडून ठेवते आणि म्हणायला लागते की आत्तापर्यंत जो तू माज दाखवला आहेस ना, तो आम्ही आज उतरवणार आहे। तेव्हा आता अण्णा केदार तेजाला ढकलतो आणि तिच्याकडे खूप आश्चर्याने बघायला लागतो आणि म्हणतो की ब्युटी पार्लरवाली आजीबाई, मी तर तुला घर बांधून देणार होतो। तेव्हा तेजा आता अण्णा केदारचं काही नाही ऐकता त्याला सटासट कानाखाली द्यायला लागते। आता हे बघून अण्णा केदारला खूपच राग येतो आणि तो रागातच तेजाकडे बघायला लागतो। तेजा आता तिच्या डोक्यावरील ते केसांचा विक काढते आणि चष्मासुद्धा काढून बाजूला फेकते। तेव्हा आता तेजाला समोर बघून अण्णा केदार खूप शॉक होतो। तेव्हा तेजा रागातच त्याला म्हणायला लागते की तेजा आहे मी, तेजा। तर इकडे अदूला आणि मनोजला अण्णा केदारच्या गुंडांनी आता पकडून ठेवलेलं असतं। तर इकडे अण्णा केदार आता तेजाला पकडून तिचा गळा दाबणारच तितक्यातच आता प्रेरणा पाठीमागून अण्णा केदारच्या गळ्याभोवती ओढणी टाकते आणि त्या ओढणीने त्याचा गळा आवळायला लागते। आता अण्णा केदार आता प्रेरणाच्या तावडीतून कसाबसा सुटतो आणि तिच्या हाताला पकडून तिला खेचतच आतमध्ये घेऊन जायला लागतो आणि त्या गुरुजींना ओरडून म्हणायला लागतो की गुरुजी लग्न लावा। तर इकडे बाहेर इंदू, वल्लरी आणि श्वेता या सर्वांची वाट बघत उभ्या राहिलेल्या असतात आणि या तिघी खूपच घाबरून गेलेल्या असतात। आता इंदू म्हणते की अदू आणि मनोज भाऊजी आतमध्ये गेलेत आणि आतमध्ये किती गुंड आहेत, काय आहेत, आपल्याला काहीच कल्पना नाही आहे, काही झालं तर। तेव्हा वल्लरी म्हणते की खरं तर पोलीस आले असते तर बरं झालं असतं। यावर श्वेता म्हणते की पण वल्लरी आपण वाटच बघत बसलो आणि हातामधून वेळ निघून गेली तर आता तूच ठरव की कायदा पाळावा की मैत्री, एक मित्र म्हणून, माणूस म्हणून लढायचं। आता वल्लरीला श्वेताचं म्हणणंसुद्धा पटतं आणि या तिघीसुद्धा आता एकमेकींच्या हातात हात देतात आणि अण्णा केदारच्या गुंडांची लढायला आतमध्ये जाण्यासाठी निघतात। तर इकडे आतमध्ये अण्णा केदार प्रेरणाच्या गळ्यामध्ये जबरदस्तीने हार घालतो। तितक्यात आता तिथे इंदू, वल्लरी आणि श्वेता येतात आणि अण्णा केदारच्या गुंडांना मारायला लागतात। तर इकडे आतमध्ये अण्णा केदार जबरदस्तीने प्रेरणासोबत फेरे घ्यायला लागतो। तर बाहेर सर्वजण अण्णा केदारच्या गुंडांशी 2 हात करत असतात। तर इकडे आतमध्ये अण्णा केदार जबरदस्तीने प्रेरणासोबत फेरे घेतच असतो। तितक्यात आता तिथे अजित येतो आणि अण्णा केदारला पकडून त्याला मारायला लागतो। तेव्हाच आता अजितला बघून प्रेरणा खूप खुश होते। तर आता बराच वेळ या सर्वांची गुंडांशी खूप मारामारी चाललेली असते। तर इकडे आता अण्णा केदार अजितच्या तावडीतून सुटतो आणि अजितला मारायला लागतो। तेव्हाच वल्लरी आणि इंदू अण्णा केदारकडे बघायला लागतात आणि दोघेही त्याला जोरात लाथ मारून त्याला उडवतात। तेव्हा अण्णा केदार जोरात तिथेच असणाऱ्या बॉक्सच्या ढिगाऱ्यावर पडतो। तर परत आता अण्णा केदारचे गुंड वल्लरी आणि इंदूवरती हल्ला करतात आणि त्या दोघींचाही गळा पकडून गळा आवळायला लागतात। आता हे सगळं अण्णा केदार बघतच असतो आणि त्याच्या अचानक लक्षात येतं की तो जिथे बसला होता त्या पाटाखाली त्याने बंदूक लपवलेली असते। आता तो जातो
आणि त्या पाटाखालची बंदूक उचलून रागात म्हणायला लागतो की माझ्या आडव्यात येता का, आता एकेकांना सोडणार नाही, असं म्हणून तो बंदूक घेऊन बाहेर पळायला लागतो। तेव्हाच प्रेरणा अण्णा केदार पळत असताना त्याच्या पायात पाय घालून त्याला जोरात खाली पडते। तेव्हा अण्णा केदार जोरात तोंडावर पडतो आणि त्याच्या हातातील बंदूकसुद्धा बाजूला पडते। तेव्हाच आता प्रेरणा ती बंदूक उचलते आणि अण्णा केदारवर ती गोळी झाडते, तर ती गोळी थेट जाऊन अण्णा केदारच्या छातीला लागते। तर इकडे बाहेर सर्वजण अण्णा केदारच्या गुंडांना मारत असतात। तेव्हाच बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून सर्वजण त्या दिशेने बघायला लागतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि सर्वजण घाबरून त्या दिशेने बघायला लागतात। तर गोळी लागल्याने अण्णा केदार जोरात खाली कोसळतो। तेव्हा सर्वजण खूप घाबरून बघायला लागतात। तर प्रेरणाच्या हातामध्ये बंदूक असते। आता प्रेरणाच्या हातामध्ये बंदूक बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि बराच वेळ सगळीकडे शांतता पसरलेली असते आणि कुणी काही बोलत नाही। ते सगळेजण फक्त प्रेरणाकडे बघत असतात। तर प्रेरणाच्या हातामध्ये बंदूक असते आणि ती खूप रागाने तिथे कोसळलेल्या त्या अण्णा केदारकडे बघत असते। आता प्रेरणाने अण्णा केदारवरती गोळी झाडलेली बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सगळेजण प्रेरणाकडे शॉक होऊन फक्त बघत असतात। आता प्रेरणाकडे बघून अजित पटकन धावतच प्रेरणाजवळ जातो आणि तिला म्हणायला लागतो की प्रेरणा तू घाबरू नकोस। प्रेरणा मात्र काही न बोलता फक्त शून्य नजरेने अजितकडे बघत असते। आता श्वेता प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणा काय केलंस हे? तेव्हा अजितच्या लक्षात येतं की प्रेरणाच्या हातामध्ये बंदूक आहे। तेव्हा अजित आता पटकन प्रेरणाच्या हातातून ती बंदूक घेतो आणि स्वतःजवळ ठेवत म्हणायला लागतो की तिने काही नाही केलं, सगळं मी केलं, मी मारलंय अण्णा केदारला। तेव्हा हे ऐकून आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात। तर वल्लरी म्हणायला लागते की अजित भाऊजी काय करताय हे? तेव्हा अजित वल्लरीला थांबवत म्हणतो की थांब वल्लरी, आतापर्यंत माझ्या प्रेरणाने खूप काही सहन केले, आता सगळं मला हँडल करू दे। तितक्यात आता पोलिसांच्या गाडीचा आवाज यायला लागतो। तेव्हा सगळेजण खूप घाबरून जातात। तर श्वेता म्हणायला लागते की वल्लरी पोलीस। तेव्हा वल्लरी आता लगेचच इंदू आणि आदूला म्हणायला लागते की इंदू आदू तुम्ही दोघेजण इथून निघा पटकन, तुम्ही नका पडू या सगळ्यामध्ये। तेव्हा इंदू म्हणायला लागते की अगं काय बोलतेस, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सोडून जाऊ का? तेव्हा आदू म्हणतो की आम्ही कुठेच जाणार नाही, आम्ही इथेच थांबणार पोलीस येईपर्यंत। तेव्हा वल्लरी काकुळतीने म्हणायला लागते की हे बघा इंदू आदू, मला तुमची काळजी कळते, पण या प्रकरणात तुम्ही नका पडू, प्लीज ऐका माझं। तेव्हा इंदू म्हणायला लागते की अगं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मानतो आम्ही तुम्हाला आणि आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। तेव्हा आदू म्हणतो की पोलीस येईपर्यंत आम्ही कुठेही नाही जाणार, मी सांगतो ना पोलिसांना की किती नालायक माणूस होता हा अण्णा केदार। तर इंदू म्हणते की आणि वल्लरी हा खून नाही तर हा वध आहे, हेही पोलिसांना कळलं पाहिजे। तेव्हा वल्लरी वैतागत म्हणते की इंदू आदू ऐका तुम्ही माझं, हे बघा गावाकडे गोरगरीब मुलांसाठी शाळा सुरू करायची आहे तुम्हाला, त्याच्यावर मी गालबोट नाही लागू देणार आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून प्लीज निघा, असं म्हणून ती इंदू आणि आदूला आता तिची शपथ घालते। तेव्हा इंदू खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते। आता सगळेजण खूपच रडत असतात। आता वल्लरी इंदूचा हात हातात घेत म्हणते की तू माझ्या मनात जटायूची एक नवीन उमेद भरली आहे, मी तुला शब्द देते की इथे काही चुकीचं घडणार नाही, प्लीज ऐका माझं, जा इथून। तेव्हा आदू आणि इंदू आता सर्वांचा निरोप घेऊन तिथून जड पावलांनी निघून जातात। तितक्यात आता तिथे पोलीस येतात। आता पोलिसांना बघून हे सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात। तर अजित अजूनही प्रेरणाला समजावत असतो की तिने काही केलेलं नाही आहे। तर इकडे आता अण्णा केदारचा जीव गेलेला असतो आणि तो तिथेच बाजूला पडलेला असतो। तेव्हा आता वल्लरी त्याच्याकडे बघायला लागते आणि विचारायला लागते की कोणी केलं हे सगळं? तेव्हा कुणी काही बोलत नाही आणि सर्वजण घाबरून फक्त पोलिसांकडे बघत असतात। आता तेजा पटकन अजितच्या हातातून बंदूक घेते आणि पोलिसांना म्हणायला लागते की मी मारले। तेव्हा हे बघून वल्लरी, मनोज आणि श्वेता खूप शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात आणि तेजाला म्हणायला लागतात की तेजा काय करतेस तू? तितक्यात आता अजित तेजाच्या हातातून बंदूक घेतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब मी मारले याला। तेव्हा हे बघून प्रेरणा अजितच्या हातातून बंदूक घेत म्हणते की अजित अरे काय वेडेपणा चालवलाय हा, आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणायला लागते की इन्स्पेक्टर साहेब याचं काही ऐकू नका, मी मारलं याला। तर हे बघून आता वल्लरी खूपच घाबरून गेलेली असते। तर इकडे हे तिघेही ती बंदूक खेचत असतात आणि म्हणत असतात की मी मारले। तर इकडे आता वल्लरी आता म्हणायला लागते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी स्वतः एक वकील आहे, तुम्ही माझं तरी ऐका। तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर वल्लरीला म्हणतात की मॅडम तुम्ही वकील आहात तर तुम्हाला पोलीस प्रोसिजर माहीतच असेल, आणि ते या तिघांनाही अटक करायला सांगतात। तेव्हा पोलीस या तिघांनाही तिथून पकडून घेऊन जातात। तर हे बघून वल्लरी, श्वेता आणि मनोज खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि घाबरून सुद्धा गेलेले असतात। तर अण्णा केदारची बॉडी आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवली जाते। त्यानंतर आता मनोज म्हणायला लागतो की वल्लू अगं हे काय होऊन बसले? तेव्हा वल्लरी आता चिडून म्हणायला लागते की काय वेडेपणा केला या लोकांनी, मी होते ना, मी केलं असतं सगळं हँडल, आणि म्हणायला लागते की आता सगळी गडबड होणार आहे। तेव्हा मनोज आणि श्वेता खूप घाबरून वल्लरीकडे बघायला लागतात। तर वल्लरीकडे खूपच हायपर झालेली असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की
की श्वेता वल्लरीला म्हणत असते की आपण आता सगळं कसं सॉल्व करणार आहोत, काहीतरी सांग ना गं वल्लरी. तेव्हा हे ऐकून वल्लरी जोरात श्वेतावरती ओढत म्हणते की नाही माहिती आहे मला माहिती नाही आहे की ते कसे निघणार आहेत बाहेर आणि मी काय करू हेही मला माहिती नाही, असं म्हणून वल्लरी खूप रडायला लागते. तेव्हा मनोज आता वल्लरीला समजावत म्हणतो की मला खात्री आहे वल्लू, तू यातून सुद्धा नक्कीच मार्ग काढशील. तर वल्लरी मात्र खूपच रडत असते. तर यानंतर आता कैलास घरी आलेला असतो आणि तो श्वेताला म्हणायला लागतो की परत स्क्वेअर वनवर आलात ना. पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट हे तुम्हा मैत्रिणींचं सेकंड होम आहे. तू फक्त जीवघेणा हल्ला केलास ना म्हणून जाऊन आलीस, पण तुझ्या मैत्रिणीने तर डायरेक्ट सिक्सर मारला, थेट मर्डर केला. हे ऐकून मनोज, वल्लरी आणि श्वेता खूप रागाने कैलासकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.